राहुरी मतदारसंघात राहुरी तालुक्यासह पाथर्डी व नगर तालुक्यातलही काही गावे येतात। त्यामुळे एकीकडे बागायती भाग तर दुसरीकडे दुष्काळी गावे असं संमिश्र वातावरण या मतदारसंघात आहे। त्यामुळे विकास करताना आमदाराला तारेवरची कसरत करावी लागते हा इतिहास आहे। गेल्या 5 वर्षापासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या मतदारसंघात कोट्यावधींचे विकास कामे केली आहे। त्यामुळे यंदाही तेच विकास कामांच्या जोरावरच मतांचा जोगता मागताना दिसत आहेत। खरंच राहुरी मतदारसंघात विकास कामे झालीच का? विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक फिरेल का? राहुरीत खरंच विकास दिसतोय का? याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपची 10 वर्षांची सत्ता गेल्या वेळी हिसकावून घेतली। अगदी पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली। शरद पवारांचा हात व मामा जयंत पाटलांची साथ या जोरावर प्राजक्त तनपुरेंनी मंत्रिपदाच्या काळात विक्रमी कामे केली। राज्यात आपला वेगळा ठसा उमटवला। शेवटच्या 2 वर्षात सत्ता बदलानंतरही आमदार तनपुरे यांनी या मतदारसंघाचा विकासाचा वेग कायम ठेवला। आमदार तनपुरे यांनी यंदा विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढविणार असल्याचे दिसत आहे। त्यामुळेच त्यांनी गेल्या 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडलाय। आमदार तनपुरे यांनी गेल्या 5 वर्षात कोणती कामं केल्याचा दावा केलाय ते आपण पाहू। पहिलं, मतदारसंघातील विजेसंदर्भातील कामे आमदार तनपुरे यांनी नवीन सौर कृषी वाहिनी प्रकल्पासाठी 58.64 कोटी रुपये निधी आणल्याचा दावा केलाय। शिवाय नवीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी 31.40 कोटी, तालुक्यातील वीज उपकेंद्रांच्या क्षमता वाढविण्यासाठी 9.25 कोटींचा निधी आणल्याचेही ते सांगतात। शिवाय मतदारसंघात 450 नवीन कृषी रोहित्रांची उभारणी करून 10 गावांकरिता नवीन स्वतंत्र लिंक लाईन दिल्याचा दावाही आमदार तनपुरे यांनी केला आहे। दुसरं, राहुरी परिसरातील कामे राहुरी नगर परिषद हद्दीत अद्ययावत अभ्यासिकेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी आणल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले। शिवाय राजमाता जिजाऊ उद्यानासाठी 2.5 कोटी, बंदिस्त जलतरण तलावासाठी 3.5 कोटी, नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 26 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी आणून त्यातून विकास कामे केल्याचे त्यांचे म्हणणे आहे। याशिवाय शहर व वाड्या वस्त्यांवरील रस्ते काँक्रिटीकरण, भूमिगत गटारी योजना, 90 सौर हायमॅक्स व 100 पथदिवे, अमरधाम विकास आदींची कामेही आपण मार्गी लावली असल्याचे आमदार तनपुरे सांगतात। चौथं, जलसंपदा विभागाची कामे जलसंपदा विभागाकडून निळवंडेच्या उजव्या कालव्यासाठीची विक्रमी 1200 कोटींचा निधी आणल्याचे आमदार तनपुरे यांचे म्हणणे आहे। वांबोरी चारीसाठी 12 कोटी, मुळा धरण रस्त्यासाठी 8 कोटी, भागडा चारीच्या वीज बिलासाठी 70 लाख, वांबोरीतील लिफ्ट दुरुस्तीसाठी 4.5 कोटी, तलाव दुरुस्तीसाठी 7 कोटींचा निधी आणल्याचे त्यांनी सांगितले। याशिवाय जलजीवन मिशन योजनेचा कोट्यावधींचा निधीही गेल्या 5 वर्षात मतदारसंघात आणल्याचा दावा आमदार तनपुरे यांनी केला आहे। 30 गावसह 33 गावे पाणी योजनेसाठी 155 कोटी, मिरी पाणी योजनेसाठी 4.25 कोटी, वरवंडी व 10 गावे पाणी योजनेसाठी 54 कोटी, बुरहानगर पाणी योजनेसाठी 195 कोटी, तसेच राहुरी तालुक्यातील 58 गावातील विविध पाणी योजनांसाठीही निधी आणल्याचे आमदार तनपुरे यांचे म्हणणे आहे। 5वं, इतर सुविधांवर कोट्यावधींचा खर्च आमदार तनपुरे यांच्या प्रयत्नातून सध्या राहुरी बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे। त्यांनी मतदारसंघातील व्यायामशाळांसाठी निधी मिळवला आहे। 25 गावातील तलाठी कार्यालयासाठी 6.25 कोटींचा निधी खेचून आणण्यातही तनपुरे यांना यश आले आहे। त्याशिवाय 8 गावातील पुलांसाठी 19 कोटींचा निधीही तनपुरे यांनी आणला आहे। राहुरी नगर व पाथर्डी तालुक्यातील शेकडो गावातील रस्ते आमदार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांच्या कार्यकाळात केले असा दावाही त्यांनी केला आहे। कोट्यावधींच्या विकास कामांमुळे आमदार तनपुरे यांचे पारडे यावेळीही जड असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात। तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।